तर हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आलो आता कात्रज चौकात. मी असं फिरायलो बघा आज गाडी घेऊन. आज इलेक्शन आहे त्यामुळे आज कंपनीला सुट्टी आहे, ट्रॅफिक वगैरे नाही काय, तर असं आलो आता फिरायला. तर मी आलो आता कात्रज चौकात. कुठं चलो पण माहीत नाही, असं फिरत फिरत चलो, तिकडे चलो तिकडला ब्लॉग सांगत राहतो, व्ह्यू दाखवत राहतो, बघत राहतो. मी व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता जस्ट कात्रज चौकात आहे, इथून सरळ चलो आता मी. तर बघा इथलं समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बघा या साईडला आहे ना, जे लेफ्ट साईड आहे बघा, इकडे या साईडला जे आहे ना लेफ्ट साईडला, आता इथून प्राणी संग्रहालय आहे. प्राणी संग्रहालय दाखवतो तुम्हाला. शनिवारी दाखवतो बघा, शनिवारी, कारण शनिवारी कंपनीला सुट्टी राहते. आज गेलतो दाखवायचं, पण आज बंद आहे प्राणी संग्रहालय. तर तुम्हाला शनिवारी दाखवायचा प्रयत्न करेल बघा. आज काय चालू नाही, मी बघितलं जाऊन. शनिवारी नक्की दाखवून प्राणी संग्रहालय बघत राहतो मी. मी आता आलो इथं कात्रज चौकाच्या थोडं समोर आलो. इथं गार्डन आहे. पहिलं मी इथं म्हणजे इथून गुजरवाडीला रोड जाते बघा, इथून नाही का गुजरवाडीला रोड जाते बघा. मी पहिले इथं कामाला राहायचो, वॉचमॅन होतो पहिलं. जे नवीन स्टार्टिंगला आलतो ना त्यावेळेस मी इथं कामाला राहायचो पहिले इकडं गुजरवाडीमध्ये. आता तिथं एक 2-3 वर्ष झालं तिथून गेलो. आता आंबेगावमध्ये राहतो तो. तर मी आलो इथं इस्कॉन मंदिरच्या तिथं. आता इस्कॉन मंदिरापासून या साईडला रोडचं काम चालू आहे. तुम्हाला बघा आता मी म्हणजे इथून गल्लीबोलीतून जातो बघा. आता गल्लीबोलीतून तर दाखवतो बघा गल्लीबोळीमध्ये केवढा रस्ता असते फक्त बघा. नाही गल्लीबोळीतून आता जाता येत नाही इकडे, कारण आज इलेक्शन आहे त्यामुळे मधामध्ये जमत नाही जायला. उगा तिथं जाऊन पब्लिक वगैरे असलं तर ट्रॅफिक जाम व्हायचं वेळ, तर गाडी निघणार ना आपली. तर आता मी काय करतो माहिती आहे का, आता मेन हायवेने जातो बघा. इथून मेन हायवेने जातो बघा सरळ. आता उगा तिथून कुठं आपण याला गेलं तर कसं फसलं वगैरे तर काहीच. तर बघा इथं म्हणजे खांब्याला बघा किती भारी लावलेलं आहे बघा. ते सायकली वगैरे फुलं वगैरे लावलेत बघा खांब्याला, किती भारी दिसते बघा ते. म्हणजे कानातले घातले आणि बघा 2 कानामध्ये हार घातला आणि बघा किती भारी दिसते बघा. म्हणजे एकदम शांत वातावरण आहे बघा, एकदम शांत. म्हणजे जास्त काय हे पण नाही, काय नाही किरकिरे वगैरे, म्हणजे काय असं पूर्ण म्हणजे आज कसं दिवस उगवल्या नसल्या आणि असं वाटतंय बघा. म्हणजे पूर्ण एकदम शांत वातावरण आहे. कारण आता सगळ्यांना सुट्ट्या आहेत ना आज, त्यामुळे सगळे मतदान टाकून गेले. आता घरी जाऊन आराम करत असतील, त्यामुळे असं सगळं सुनं आहे. ते काही तसं आहेत गाड्या वगैरे चालू, पब्लिक बी आहे भरपूर. म्हणजे साधारण आहे कमी. तर काहीच, तर तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो बघा. आता किती भारी दिसते संध्याकाळचा नाईटला व्ह्यू बघा कसा भारी दिसतो. आता या कंपनीच्या पाठीमागून दिसत नाही बघा, बिल्डिंग नाही का इथं मोठी बिल्डिंग. ते बघा जे मोठीवाली बिल्डिंग दिसत ते ना, त्याच्या पाठीमागून बघा किती भारी दिसते. आता काय दिसत नाही बघा. पूर्ण इकडं पत्राचे शेड आहेत बघा, म्हणजे ग्राउंड आहे पूर्ण इथं. तर तुम्हाला दाखवतो बघा व्ह्यू. तर गाईज मी लागलो आता कात्रजच्या हवेला, म्हणजे कात्रजला जाते. जे पलीकडल्या बाजू आहे ते जाते मुंबईला रोड जाते. तर आता मी इथून चलो बघा. आता पुढचे बघा पहाड बघा कसे दिसते जवळून बघा. व्ह्यू बघा कसं दिसते तुम्ही. आता पूर्ण पहाड कोरली बघा, पूर्ण कोरलेले आहे पहाड. म्हणजे पहिले इकडे काहीच नव्हतं वाटतं, पूर्ण आता डेव्हलपर झालेलं वाटतं. गाद्या पलंग हे जे काय भेटतात ना ते पूर्ण सगळे इथं भेटते बघा. त्याची लाइटिंग वगैरे बघा किती भारी दिसते आतमधून. बघा किती सुंदर असं दिसतं बघा आतमधून. कमीत कमी 10-15 इथं दुकान आहेत बघा, एक लाईनीनं दुकान आहेत बघा.
लाइटिंग मधली लाइटिंग वगैरे बघा किती सुंदर असेल लाइटिंग. ते 6 वाजले आता तेवढा काही व्ह्यू दिसत नाही, पण या साईडनं लय भारी व्ह्यू दिसते. पण आता इथं मेन रोडला गाडी उभी करताय ना, तर बघूत कुठं दिसली तर जागा तर कुठं राहून दाखवतो तुम्हाला. पूर्ण पहाड आहे इकडं, पुढचं व्ह्यू बघा कसं दिसतं तुम्ही, पूर्ण पहाड कोरलेले. मी इथं कारण इथं थांबवायला जागा नाही हवेला, कुठं जिथं म्हणजे रोडला कुठं जिथं जागा दिसली तिथं थांबवतो, तुम्हाला व्ह्यू उतरून दाखवतो व्ह्यू वगैरे इकडला तिकडला. बघा आता इथं बघत राहा पुढची बिल्डिंग वगैरे कसला दिसते. या लेफ्ट साईडला आर्मीचा एरिया आहे, इकडं आर्मीचं परत इकडं आर्मी स्कूल आहे वाटते या साईडला. गाइस व्ह्यू बघा किती भारी दिसते, किती सुंदर व्ह्यू दिसते बघा त्या साईडचा. मला दाखवतो गाइस, तुम्ही बघत राहा. हात पण दुखायला तर तुम्हाला रोडचं सांगत राहतो समोरचं काय काय दिसते काय काय नाही. तर ह्या हात दुखायला जरा 5 मिनिटं जरा पुढचं सांगतो, तर ते ऐका, तर नंतर मग मी बोलतो. नाही का मी ज्यावेळेस मी ड्रॉप घेऊन जात होतो ना, म्हणजे परवा, तर एवढं जाम होतं नाही, तर लय म्हणजे लय जाम होतं बघा. कमीत कमी 1 किलोमीटरला मला अर्धा तास लागला बघा, एवढं जाम होतं नाही. तर रोडचं काम चालू होतं वाटते, हां रोडचंच काम चालू होतं, ते पण किती सकाळच्या 4 वाजता बघा, सकाळच्या 4 वाजता एवढं ट्रॅफिक घाण होतं नाही राव, लय घाण. अर्धा तास गेला मला 1 किलोमीटरला, एवढं फुल जाम होतं इथं. म्हणजे सगळ्या मोठ्या गाड्या होत्या, मोठ्या कंटेनर वगैरे होत्या सगळ्या. वरतून एक रोड चालला, इकडं कुठं जाते ते मला माहीत नाही. बघा आता हे जे नवीन हे व्हायला ना, ते बघा ते दिसते का, ते नवीन ब्रिज व्हायला, म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांसाठी वरून व्हायला. ते बघा किती मोठी मशीन आहे, पायी चालण्यासाठी आहे इथून, म्हणजे रोड क्रॉस करण्यासाठी पायी चालण्यासाठी रस्ता नाही ना, त्यामुळे बघा इथे एक बनवला एक, आणि पाठीमागे बनवणं चालू आहे. तर भाई साहेब हे बघू शकता बिल्डिंगचा व्ह्यू, बिल्डिंग कसली भारी दिसते बघा. किती मजले असं सांगा बरं तुम्ही. इथे बघा 1 2 3, परत इथं 2 आहेत, 5 बाकीच्या छोट्या. आता पण हे किती मोठे आहेत बघा ना, इकडं तर लय मोठे आहे, 2-3 BHK आहे. तर व्ह्यू कसा दिसते याच्यामधून सांगा. बघा लाइटिंग वगैरे कशी दिसते त्या बिल्डिंगमध्ये समोरच्या, पूर्ण किती भारी लाईटिंग दिसते बघा. व्ह्यू बघा किती सुंदर असं व्ह्यू दिसते बघा. इकडून लाइटिंग, चारही बाजूला लाइटिंग दिसते बघा. बघा या राईट साईडला लाइटिंग, मध्यभागी लाइटिंग गाडीची, परत या खंब्याची लाइटिंग, परत आपल्या बिल्डिंगची लाइटिंग बघा. बिल्डिंगला चारही जागे बघा पूर्ण लाइटिंगच दिसते बघा. किती सुंदर असं व्ह्यू दिसते बघा. बघा आता ते पूर्ण आता ती आता यायच्या गाडी ते तिकून गाड्या येतात ना, त्यामुळे तिकून त्या गाड्याची लाइटिंग पडायला नसता. पूर्ण हे जायच्या गाड्यात नाही का, मागची ब्रेक लाईट बघा ना, एवढी भारी दिसते नाही, लय भारी दिसते नाईटला. आणि कसं तिकून दिसणार झालं, पण लाइटिंगनं बघा किती सुंदर असं व्ह्यू दिसते बघा. तर गाईस कसं आहे ना माहीत आहे का, तर समजा जर माणसाला ब्लॉग वगैरे व्हिडिओ वगैरे काढायचा असेल ना, तर लाज वाटते पहिली गोष्ट सांगतो. कारण जर आपल्याला जर ब्लॉग वगैरे बनवायचा असेल ना, तर मनामध्ये जिद्द आणि हिंमत ठेवावं लागेल बघा. त्याच्याशिवाय काय आपलं काम सक्सेस नाही होणार बघा. कारण हिंमत केल्याशिवाय कोणतं काम होत नाही. कारण आपण प्रत्येक गोष्टीला लाजत असतो बघा, त्यामुळे आपण काय समोर जाऊ शकत नाही लवकर. त्यामुळे कधी पण कोण्या पण गोष्टीमध्ये लाजायचं नसतं मित्रांनो. काय नाही, समोरचे बघून हसतील, आता हसतील, उद्या हसतील,
महिनाभर असतील, त्यानंतर थोडंच असणार आहे तुमच्यावर. त्यामुळे कधी पण लोकांचा विचार करायचा नाही. लोकांचा विचार केल्यावर आपण काही समोर जाऊ शकत नाही. तर मी पण पहिलं ब्लॉग व्हिडिओ बनवायचं, त्यावेळेस लोक माझ्याकडे पण बघून हसायचे, पण आपल्याला पण पहिली लाज वाटायची. तर आता मी काय तेवढं हे लक्षात धरत नाही बघा त्यांचं. तर हसले तर हसू द्या, कधीपर्यंत हसणार? 2 दिवस हसतील, 3 दिवस हसतील. आपण व्हिडिओ बनवलो कशाला? मला एक सांगा, आपण व्हिडिओ कशाला बनवतो? ब्लॉग म्हणजे पब्लिकला दाखवण्यासाठीच बनवतो ना. मग पब्लिकला कशाला लाजायचं? मला एक म्हणायचं, आपण पब्लिकला दाखवण्यासाठीच व्हिडिओ बनवतो, मग पब्लिकला लाजायचं कशाला? तर आपण तर आता लाजतो, तर मग परत व्हिडिओमध्ये पण हे लाज असतील ना, नाही ना. तर आपण नाही लाजायचं. तर 2 मिनटं रोडचं सांगतो, मग हात दुखायला परत सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, कसा बी व्हिडिओ बनवा, पण त्याच्यामध्ये टॅलेंट लागते बनवायला. ब्लॉग वगैरे बनवायचा असेल तर टॅलेंट राहते. टॅलेंटमध्ये हिंमत पण लागते बघा त्याला. म्हणजे कसं आहे, मला पण पहिली लाज वाटायची. मी काय लाजलो, पण भीती पण वाटायची, घबराट व्हायची. पण आता होत नाही बघा. ते का आपल्याला देणार आहात का 4 पैसे देणार आहात का खायला बा ये, आणि ते वगैरे व्हिडिओ बनवू नको, मी देतो तुला. ते का आपल्याला पोचणार आहेत का असे म्हणून? काय 4 पैसे देणार आहेत? तर मित्रांनो, आपल्याला आपलं बघायचं म्हणल्यावर लोक कसे म्हणजे हसतेले वगैरे, त्याचं लाज वगैरे सोडून द्यायची. आपण काय करतो, फक्त आपल्यावर लक्ष द्यायचं. आपलं म्हणजे जे आपलं ध्यान नाही का, समजा तुम्हाला सांगतो, म्हणजे जे आता समोर बघतो ना, ते लोकांवर लक्ष द्यायचं नाही ना. इकडं बघायचं ना, कुठंच बघायचं ना. असं म्हणजे हे बघायलं ते बघायलं, आपल्याकडे बघून हसायला, असं काहीच बघायचं नाही. फक्त आपलं लक्ष म्हणलं तर फक्त कॅमेराकडे पाहिजे. इकडं आपण असं समजायचं की बा आपल्यासोबत कोणीच नाही, पब्लिक नाही, काय नाही, फक्त आपण एकटेच असं समजायचं. जर विचार केला तर तुम्ही आज हे 2 जण बघून हसले, 4 हसलेत, म्हणजे असं लोक बघायला हसालेत, तर असा विचार केला ना, तर भाई तुम्हाला सांगतो कधीच पुढे नाही जाणार बघा तुम्ही, कधीच, 100% सांगतो. तर काहीच आता काही जास्त बोलत नाही बघा. आज एवढंच बोलतो. लाजाचं वगैरे नाही. म्हणजे व्हिडिओ जर बनवायचा असेल ना, ब्लॉग वगैरे, तर माणसाच्या अंगात हिंमत पाहिजे, जोर. तर बाकी काही नाही बोलत, एवढंच बोलतो. आणि मला आता भूक लागली बघा. आता मी घरी चाललो. आता घरी जाऊन जेवण वगैरे करतो, आणि परत मला कंपनीत जायचं आता. फुल जेवण करतो, म्हणजे पोटात काहीच नाही आता. तर जे काही सांगायचं ते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. तर आता मी घरी जातो आणि जेवण करतो. तर हे व्हिडिओ इथे थांबवतो. तर व्हिडिओ आवडला, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. बाय बाय.